नमस्कार. चला, आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत, एका अशा दिव्य सफरीवर जिथे लाखो लोकांची श्रद्धा जोडलेली आहे. आपण आभासी यात्रा करणार आहोत जगातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आध्यात्मिक स्थळाची, तिरुपती बालाजी मंदिराची. भारतातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर. हो, अगदी बरोबर ऐकलंय. भाविकांकडून मिळणारे प्रचंड दान आणि इतर देणग्यांमुळे या मंदिराची गणना सर्वात श्रीमंत देवस्थानांमध्ये होते. पण ही श्रीमंती फक्त पैशांची नाहीये. ही श्रीमंती आहे लाखो लोकांच्या अटूट श्रद्धेची. मग हे दिव्य स्थान, हे मंदिर नक्की आहे कुठे आणि त्याची ओळख तरी काय आहे? चला, आपल्या प्रवासाची सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी हेच जाणून घेऊया. तर या मंदिराचं अधिकृत नाव आहे तिरुमला वेंकटेश्वर मंदिर आणि हे आहे आंध्र प्रदेशात तिरुपती शहराच्या जवळ तिरुमला नावाच्या 7 टेकड्यांवर. म्हणूनच या टेकड्यांना सप्तगिरी असंही म्हणतात. आणि हे ठिकाण इतकं महत्त्वाचं का आहे? कारण हे भारतातलं सगळ्यात जास्त भेट दिले जाणारं मंदिर आहे. विचार करा, दररोज लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. हा आकडाच या जागेचं महत्त्व सांगून जातो. बरं, आता मंदिर कुठे आहे हे तर आपल्याला कळलं, पण समजा तिथे जायचं ठरवलं तर प्रवास कसा करायचा? चला, आता आपण यात्रेच्या या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलूया. म्हणजे तिरुमलापर्यंत पोहोचायचं कसं? तिरुपती शहरापर्यंत पोहोचायला 3 मुख्य पर्याय आहेत. ट्रेनने येऊ शकता. सगळ्यात जवळचं स्टेशन आहे तिरुपती रेल्वे स्टेशन. विमानाने यायचं असेल तर तिरुपती एअरपोर्ट आहे, ज्याला रेनिगुंटा एअरपोर्ट असंही म्हणतात. आणि हो, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमधून तर थेट रोडने, बसने सुद्धा पोहोचता येतं. एकदा का तिरुपती शहरात पोहोचलात की खरा प्रवास सुरू होतो तो डोंगरावरचा. तिथून तुम्हाला APSRTCची बस पकडावी लागते. ही बस तुम्हाला घाट रस्त्याने थेट मंदिराच्या ठिकाणी म्हणजे तिरुमलावर घेऊन जाते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही बस सेवा 24 तास सुरू असते. प्रवासाचे मार्ग तर आपण पाहिले, पण या स्थानामागची एक वेगळीच कथा आहे. एक आध्यात्मिक प्रवास आहे. या जागेला इतकं महत्त्व का मिळालं? देव इथे का वास करतात? चला, आता ऐकूया भगवान व्यंकटेश्वरांची ती पौराणिक कथा, जी या जागेच्या दिव्यत्वाचं खरं कारण आहे. तर कथेची सुरुवात होते वैकुंठातून, जेव्हा देवी लक्ष्मी काही कारणांमुळे भगवान विष्णूंवर नाराज होतात आणि वैकुंठ सोडून थेट पृथ्वीवर येतात. आता देवी लक्ष्मी पृथ्वीवर आल्या, मग त्यांच्या मागोमाग भगवान विष्णूसुद्धा आले आणि त्यांनी या कलियुगातल्या भक्तांच्या उद्धारासाठी तिरुमला पर्वतावरच तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि इथेच, याच पर्वतावर त्यांनी व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजीचं रूप घेतलं. त्यांचा विवाह पद्मावती देवीशी झाला आणि असं मानलं जातं की तेव्हापासून ते इथेच स्थायिक झाले. ही कथा ऐकल्यावर या जागेबद्दलचा आदर आणखी वाढतो, नाही का? बरं, आता तिरुमलावर पोचल्यावर काय? यात्रेकरूंना तिथे काय अनुभव येतो? कोणती महत्त्वाची स्थळं आणि विधी आहेत? चला, आता ते पाहूया. तिरुमला टेकडीवर गेल्यावर अर्थातच सगळ्यात आधी येतं मुख्य व्यंकटेश्वर मंदिर. पण त्याशिवाय तिथे एक पवित्र पाण्याचा तलाव आहे, ज्याला स्वामी पुष्करणी म्हणतात. एक असा दिवा आहे जो कधीच विझत नाही, तो म्हणजे अक्षयदीप. आणि हो, जगप्रसिद्ध लाडूचा प्रसाद तर आहेच. सोबतच एक श्रीवारी संग्रहालय आणि इतरही अनेक लहान मोठी मंदिरं तिथे आहेत. अनेक भाविक हा प्रवास पायी करायचा निर्णय घेतात. साधारणपणे 3,500 पायऱ्यांचा हा रस्ता आहे, पण हा फक्त एक रस्ता नाही, ही एक प्रकारची तपश्चर्याच मानली जाते. असं म्हणतात की प्रत्येक पायरी चढताना देवाचं नाव घेतलं की ती एक सेवाच होते. आणि म्हणूनच जे भाविक ही खडतर सेवा पूर्ण करतात त्यांना देवाच्या विशेष दर्शनाचा लाभ मिळतो. बरं, मुख्य मंदिरात दर्शन झालं, प्रसाद घेतला, मग यात्रा संपली काय वाटतं? पण नाही, अजून एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. परंपरेनुसार असं मानलं जातं की तिरुमलाची यात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा व्यंकटेश्वरांच्या दर्शनाआधी त्यांच्या पत्नीचं म्हणजे पद्मावती देवीचं दर्शन घेतलं जातं. या देवीचं मंदिर तिरुपती शहरापासून जवळच तिरुचनूर नावाच्या गावात आहे. त्यामुळे आधी देवीचं दर्शन आणि मग देवाचं, हा या यात्रेचा एक अतूट नियम आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की कुठे जायचं, कसं जायचंय, काय पाहायचंय, पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्या जागेचं जे खरं महत्त्व आहे, जे आध्यात्मिक स्पंदन आहे, ते काय आहे? लाखो करोडो लोकांची श्रद्धा या एकाच जागेवर इतकी घट्ट का आहे? चला, या श्रद्धेच्या मुळाशी जाऊया. इथली एक प्रथा तर जगभरात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे केस दान करण्याची, म्हणजेच मुंडन करण्याची. पण लोक असं का करतात? या प्रथेमागे नक्की काय भावना आहे?
तर हे जे केसांचं दान आहे ना, ते आपल्या अहंकाराचं प्रतीक मानलं जातं. आपल्या भूतकाळातल्या चुकांचं, कर्मांचं प्रतीक मानलं जातं. आणि हे सगळं देवाला अर्पण करून एक नवी, शुद्ध सुरुवात करायची, ही त्यामागची भावना आहे. आणि या सगळ्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहे एक अतूट विश्वास की तिरुपती बालाजी हे या कलियुगातले जागृत देव आहेत. याचा अर्थ काय? तर या युगात ते भक्तांच्या हाकेला लगेच प्रतिसाद देतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. आणि हाच तो विश्वास आहे जी लाखो लोकांना दरवर्षी इथे खेचून आणते.